आले बापा. कुठं गेलते? घरी तर पायच नाही टिकत तुमचा. घरी राहून काय स्वयंपाक करू काय? तर तू स्वयंपाक पाणी करत होती, म्हटलं या जरासा फेरफटका मारून. तिकडेच बसलो होतो ओढ्याच्या खाली. काऊन काय म्हणतो? किती वेळचा माझा स्वयंपाक झाला आणि बसले आहो इथं, तर येनबाईचा फोन आला होता. असं येनबाईचा फोन आलता काय? मग काय म्हणे? काढलं काय लग्न? नाही लग्नासाठी नाही, ते बिंदूले पोरगी झाली ना, त्याच्यासाठी फोन केला होता तिनं. अरे वा 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 वा, मग काय म्हणतो? चांगली बातमी ऐकवली. कर मग शिरा, कर मग मस्त पिठाचा गुळ टाकून. हे पहा, मी स्वयंपाक करून ठेवला आहे. आता काही मी शिरा नाही बनवत ना, काही नाही बनवत. आता तुम्ही जेवण करा, मी जेवायची बाकी आहो, जेवतो आणि पटकन चला भेटायला जाऊ, दवाखान्यात आहे. ठीक आहे, मग तिथं गेल्यावर जलेबी घेऊन घेऊ. 2 किलो जलेबी घेऊन घेऊ आणि वाटून देऊ पुऱ्या दवाखान्यात. चल वाढ बरं, चल वाढ वाढ, वय 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 पटकन जर ना, चल वाढ. हो या तुम्ही, हात पाय धुवून वाढतो मी. अरे बिंदूची आई. काय म्हणता? काऊन पाणी नाही काय? आहे ना पाणी, आहे ना त्या डरामात, आहे त्या टपात आहे ना खाली, त्याच्यातून धुवून घ्या. डरामातलं खराब नको करा, झाकझुक करून ठेवला आहे मी तो डराम. त्या टपात आहे ना खाली, त्याच्यानं पाय धुवून घ्या. डब्बा आहे त्याच्यात, धुवा लवकर. नाही या पटकन, पटपट जेवा ना, चला. अरे ते नाही म्हणत मी, खाली उतर इकडे. काय म्हणता? अरे मी काय म्हणतो, मी कसं डाय केलं पाहिजे, कशी काळे काळे दिसते, त्यापेक्षा जेवण दिसतो मी. त्यापेक्षा 10 वर्षानं लहान दिसून राहिलो मी. तू मापेक्षा माय दिसून राहिली, म्हणून म्हणतो जरासं डाय गी करणं. केस आले पाय बरं, पुरे पांढरे पांढरे. भोया तुझ्या काळ्या दिसते, केस पांढरे पांढरे दिसते. जरासं डाय करते केस आले, जरासं चांगली दिसती ना. पण दोघं समान दिसू, नाही तर तू मायात दिसतं माईवाली. काय हो, आता पिकले तर पिकले, जाऊ द्या ना. आता तर काय केसाचं, आता तुम्ही डाय करता, मला नाही शोक बापा डाय की करायचा. तर पिकले आता वय होईन तर पिकन ना. आता काय 30-35 वर्षामध्ये, काय 10-12 वर्षामध्ये लोक लेकरायच्या बी केस पिकून राहिले. माहित आहे, राहू दे जसं आहे तसं, जाऊ द्या. काय डाय न फाय लावत बसा. डाय लावल्यानं काय वय कमी होईन काय? दिसन कमी होईन काय? कमी जे आहे ते चालू द्या. जा पटकन हात पाय धुवून या अंदर, मी वाढतो. जेवण करून पटकन चाललो जाऊ. बरं भाऊ, आता तुझ्या मतानं आपली आपली इच्छा शेवटी. तर मला तर चांगलं वाटते बा डाय डोई करून, मी करतो. हो तुम्ही करा, मी काही मना नाही करत तुम्हाला, पण मला म्हणू नका कर म्हणून. मला वाटन तर करन, नाही तर राहू दे. तुझ्या मतानं वाढ मग पटकन. कांदा बिंदा कापजो, लोणचं गिंचं ठेवतो जरासं. हो यात हात पाय धुवून सगळंच करतो. डाय करत बसा काहीतरी. ओके आहे, ठीक आहे, ओके. हा मॅडम ठीक आहे, ओके आहे, ओके. पण मॅडम ते झोपूनच आहे ना ते लेकरू, जास्त पेलंय नाही दूध? थोडंही नाही पेलं काय? बिलकुलच नाही पेलं काय? बिलकुल झोपूनच आहे काय? थोडं तर जागं झालं असं? हो मॅडम, थोडीशी झाली होती जागी 15 मिनिटसाठी. पाय टुकू 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 टुकू, पाय इकडे तिकडे, आणि थोडंसं पेलं चुकुड 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 चुकुड, आणि मग अजून झोपून गेली. तवाची अजून झोपूनच आहे. बस झालं तर मग ते लेकरू एका दिवसाचं बी नाही झालं ना. आतापासून का ते उठलंच राहिलं पाहिजे का? खेळलं पाहिजे का इकडे तिकडे ढोरावानी? लयच पेलं पाहिजे का? आता एक दिवस बिलकुल तसंच आहे. उद्यापासून पाहायचा मग तुमची गंमत. नाही माया काय म्हणणं होते बाई मॅडम, का जरासं लढलं का आपल्याला बरं वाटते, म्हणून म्हणतो बा. हो सगळं ठीक आहे आजीबाई, काळजी करू नका, सगळं ठीक आहे. आणि त्या बाईले काही बिस्किट गिस्किट चारा, काही कॉफी बिस्किट? हो हो मॅडम, हो चारतो आता. मोहन कुठं आहे हो? ललिता बाहेर आहे का? बसला बसले असते ना त्या बाई, बाहेरच बसले असतील. लाव ना फोन, बोला बरं अंदर. बर. हॅलो भाऊजी अंदर या म्हणते, आता बाई बोलावते. आलो आलो. आला का? कुठं बाहेर बसला होता काय? हो आई, तिकडे बेंचावर बसलो होतो. बोल ना, काय झालं? हो तिच्या बिंदूसाठी एक बिस्किटचा पुडा आणि कॉफी घेऊन ये. ठीक आहे, आणतो. तू पेशील काय? तर सुनबाई तुम्ही? नाही मी नाही पेत बापा, इथं मला नाही खाऊ पिऊशा लागत. मी नाही पेत, तिच्या बिंदूसाठी घेऊन ये फक्त. हा ठीक आहे. मोहन काय अजून काही आणायचं आहे काय? नाही मी काय म्हणतो, हे पाय ललिता, बोला ना ते बाई. जातं का घरी? आता पाणी लागन ना तिले, तर घरी जाय न गरम पाणी करून आणि जराशी पतलीशी सोजी बनवून आण तिच्यासाठी. तर ते संध्याकाळसाठी ना. आता दिवसभर खाईन का ताई? काही दिवसभर तर काही नाही खाणार ना. आता चहा बिस्किट बस झालं, ते संध्याकाळी. नाही पण तहानगी लागली तर पाणी तर पिन थोडंस, नाही जास्त घोटक तर पिन, तर थंड पाजू का मग? तर म्हणून म्हणतो गरम पाणी तरी करून आण, आणि मग सोजी बी तर ते रातची होऊन जाते. पण शिड काय मग? त्याच्यापेक्षा मी संध्याकाळीच जाईन न बनवून ना भाऊजीच्या साठी पाठवून देईन. मग मी काही येणार नाही संध्याकाळी. हो तसं कर मग. तू कायले येशील संध्याकाळी? तसं करजो मग. आता काही मी जात नाही, आता संध्याकाळीच जाईन आता मी. बर बरं जाय मोहन, मग ते बिस्किट न काफी घेऊन ये. हा पोचला काय रे राकेश? घरी पोचला तू? हो आई, मी पोहोचलो घरी. बोल ना. हो तो काजलले सांग गरम पाणी कर म्हणा, पतलीशी सोजी बनव म्हणा, आणि मग घेऊन ये. येऊनच राहिला तर.
ठीक आहे ना आई, घेऊन येतो. हो चल मग ये. हो हो आई, येतोच मी. बाद येतो अर्ध्या घंट्यात. हम्म. गरम पाणी कर काजल, नाही का कॅन मध्ये ते भरून. आणि पतलीशी सोजी बनवून दे वहिनीसाठी. बरं तुम्ही सोबत घेऊन चालले का मग आता? हो ना, आता चाललो तर घेऊनच जातो म्हटलं. मग तिकडून येऊन जातो. मग दादा येतील, बाबा येईल आणि ललिता वहिनी बी येईल. सगळे सोबत येऊन जाऊ. मग आई राहील तिथं. हो घरून चाललेस तर घेऊनच जा. मग नाही तर त्याचा डबल फेरा होईल. बाबाच्या हाती पाठवत होती मी, पण बाबा 3 वाजताच गेले. तर म्हटलं एवढ्या लवकर कायले पाठवू म्हटलं. हा बरं पटकन बरोबर. धैर्य काय करते, झोपलाय का खेळून राहिला? कुठं आहे? आहे ना त्याच्या बेडरूम मध्ये आहे, खेळून राहिला. भाऊजी बी आहे ते. बरं मग काही चिंता नाही, कर तू पटकन ते. हो. हा मस्त झालं बाई, नॉर्मल झालं मस्त. हा मला वाटतच होतं का नॉर्मलच झालं पाहिजे बापा म्हटलं. हा तर झालं बापा, मस्त चांगलं झालं. हो येईन बाई, मला तर वाटेच नाही का नॉर्मल होईन म्हणून. एवढी नाजूक होती ते, नाजूक आणि दुखते हो बापा. आणि जरा त्याच्यानं मला तर वाटे का शिजरच होते का काय तर बापा. पण नाही बापा, झालं नॉर्मल, चांगलं झालं. तर कामं करत राहिले ना आम्ही. किती म्हटलं त्याला नको करा तरी पण करेच त्या. झाडझुडच करे, नाही तर मग भांडेच घासून घे, काही ना काही करतच राहे. आणि इकडे तिकडे चालतच राहे. आणि महापोराच्या यानं तर अजून त्याची चांगलीच प्रॅक्टिस होय चालायची. त्याच्या मागं इकडे तिकडे धाव असं कर तसं कर तर नॉर्मल झाली. नाही तर बसून राहिल्या असत्या का नाही बिंदुताई, तर नाही झाली असती मग नॉर्मल. तू ललिता, तू तर एकही काम नाही करी, तरी तर तू बी नॉर्मलच झाली ना. हा आता बाई काही बी करू, नाही तर काय तर झाडझुडच करू, पोचा लावू, हेच तर मोठं महत्वाचं आहे. करू नका याला डुला काम करू तरी मी. आणि मग मी काय बसली झोपली राहू का? मग मी चालतच राहू नये इकडे तिकडे म्हणून. भाऊ चला आपण बाहेर थांबू. हो चला. आई मी जाऊ का मग घरी? आता सोजी गरम पाणी घेऊन येतो म्हणतो. नाही मोहन, राहू दे. मी राकेशला सांगितले, फोन केला होता ललितानं, सांगून देतो म्हणे बापूजीला. तर त्याला सांगितलं तर तो घरी गेला. तर मग पोचला घरी. मग मी अजून फोन केली तर आणते तोच आणते. आता कायले अजून तू जाणं येणं फेरा मारतं. तर तो घरी गेला, तो येतच आहे इकडे. तर मी म्हणली घेऊनच ये म्हणलं संग, तर आणून राहिला तो. आता तू जाऊ नको आता तू. मग मी रातभर इथंच थांबू का? हो थांब ना, आता उद्या सुट्टी होते का काय होते, तसं कैसं चाललो जाऊ. तू घरी जाशील तर मग येशील नाही. मग आम्ही सुट्टी झाल्यावर इथं बसलो राहू काय? सुट्टी झाली का बेड बात सोडायला लावते ते. हो दुसरा पेशंट आला का थांबून जा आता रातभर. उद्या चाललो जाऊ एक खट्टे संगच. मग आता बाई मी कशी जाऊ? तू आता तुझ्या सासरा जाईन ना घरी. ते सासरे जाईन घरी, राकेश येईन, तो वापस घरी जाईन. चालले जातो त्याच्या संग. बरं ठीक आहे. आणि मोहन आपण दोघं थांबू. आणि मग सुट्टी झाल्यावर डायरेक्टच घरीच चाललो जाऊ संग मग. बरं ठीक आहे, मग मी थांबतो बाहेर. हो रे बिंदूची आई, चालतो काय? चाल मग, आपल्याला उशीर होते. उद्या येऊन जाऊ मग अजून भेटीले. हो येतो, थांबा जरा. आई तो बी जातं का? हो थांब, मी बोलतो तुझ्या बाबा संग. बरं मग चालल्या जाणार येईन बाई तुम्ही बी. कायले तरी एवढे लोक पाहिजे. मग ये जाऊ द्या, नाही तर घरीच ये आता डायरेक्ट. हो बोलतो मी हिच्या बाबा संग, सांगतो मी. तुम्ही चालले जा बाबा घरी, मी ना आई थांबतो. मग उद्या सुट्टी झाली का मग आम्ही सोबतच येऊन जातो मग. हा बरं ठीक आहे, मग उद्या सुट्टी होतेच काय? हो होईनच ना. नॉर्मल म्हटलं म्हणजे नॉर्मल तर जास्त दिवस ठेवत नाही. होते सुट्टी, उद्या होऊनच जाते सुट्टी. मग आईले काही समजणार नाही. पैसे भरायला लागन ना, मग कागदपत्र काही सहीन गी काही करायला लागन. आईले कसं समजन मग मला मी घरी येईन तर मग तिकून येवाले उशीर होईल. म्हणून मी काही येत नाही आता घरी. उद्याच येतो मग सुट्टी झाली काय. हो राहून जाय, नको येऊ घरी येऊन काय करशील ना. तर आजचा राकेश आला म्हणजे त्याच्या संग मी आणि सुनबाई आम्ही दोघं चाललो जाऊ. हो तसाच म्हणतो. चालतं ना मग, आता उद्या येऊन जाऊ अजून. उद्या तिकडे मग घरीच जाऊ डायरेक्ट, इथं दवाखान्यात आल्यापेक्षा. माय कसं मत आहे पा. आता मी थांबतो ना आता रातभर इथं दवाखान्यात. नाही तर येईन बाई काय म्हणून का पाय बापा. माय आली पाहून चालली गेली ना उडत तुझा भाव येते मग मी करतो, माय नाही करत तिची, असं होते. तर मग मी कधी थांबून जातो आता दवाखान्यातच थांबतो. आणि इथून घरी बी जातो. घरी 8-15 दिवस राहतो, काढून देतो 8-15 दिवस आणि मग आपल्या घरी येतो. असं म्हणणं आहे बा माया. ठीक आहे ना, मग मी चालला जाऊ का मग आज? आता तू राहतच काय मग कपडे लागते तर काही नाही आणलेलं. तर तुम्ही ये जा ना मग. तुम्ही सुट्टी झाली का घरी ये जा. माय कपडे घेऊन ये जा, 2-4 साड्या घेऊन ये जा, ब्लाऊज आणि पेटीकोट घेऊन ये जा. न गव्हाची सोजी दळून घेऊन ये जा. तुपाचा डब्बा तूप ठेवलाय मी, ते तूप घेऊन ये जा. गुड आहे गुड घेऊन ये जा. बरं ठीक आहे, मग मी आता निघू का? मी उशीर होते. हो निघा तुम्ही. मग मी राहतो, मग थांबतो. निघा तुम्ही, जा मग. येऊन जायचं सुट्टी झाली का मग मी फोन करतोच. मग तुम्ही घरी डायरेक्ट येऊन जा. बरं ठीक आहे. बरं मग जाऊ बुवा. भाऊ मग मी निघतो मग आता मी. हो मामाजी तुम्ही निघा, पाण्या पावसाचं थांबू नका.
निघा. मामीजी नाही येत काय? नाही, तुमची मामीजी थांबतो म्हणते. तर थांबू देतो, मी एकटा चालला जातो. काय नाही का एवढे जण थांबा लागते? आहेत ना, मोहन थांबते, त्याची आई आहे. थांबतो म्हणते ना भाऊ, ते थांबतो म्हणते, तर थांबू देतो, मी निघून जातो. बरं, थांबू द्या मामाजी, काही हरकत नाही. चला, तुम्हाला बसून देऊ का गाडीवर? जातो, काही बसून नाही द्यावं लागत. मोहन, दे बसून गाडीत जाय. हो, चला बरं मामाजी, तुम्हाला बसून देतो गाडीत. चला. बरं, चला बा. तुम्हाला येवाले काय झालं होतं दवाखान्यात? सगळेच आले, फक्त तुम्हीच वाचले. तुम्हीच नाही आले दवाखान्यात. राकेश बापूजी पाहून घ्या. कामाहून आले आणि डब्बा घेऊन तिथे दवाखान्यात आले होते. तुम्ही काहून नाही आले दवाखान्यात? पाहायला येते तर जराशे. आता म्हटलं सगळेचे सगळेच जावं काय? सगळेच तर दवाखान्यात होते. तर म्हटलं मी काय जाऊ म्हटलं दवाखान्यात, म्हणून मी नाही आलो बा. कोण म्हणे का दादा बी काही म्हणे काय? मदन नाही आला का काही असं म्हणे काय? तोंडानं बोलून नाही सांगितलं. तोंडानं बोलून सांगत नसते कोणी, पण मनात तर राहते ना. मनात काट राहते. मनात तर वाटलंच असं ना भाऊजीने, पाय बा माय बाबा आले, हिचे बाबा आले, आई बाबा आले, लहान भाऊ आला आणि तुम्हीच नाही आले. मनात तर वाटन ना काही. काहून असं काम करता हो तुम्ही? धीरेचे बाबा, थोडस येवाले काय झालं होतं तुम्हाला? संध्याकाळी 5 वाजता दुकान बंद करून येऊन जाते. आम्ही वाट पाहत होती का हे कधी येते. फोन काऊन नाही केली मग येऊन जा म्हणून? तुम्हाला नाही समजत? मी फोनच कराव का तुम्हाला की या म्हणून? तर माय होतं का तिथं कोणी? तुमचंच होय ना, तुमच्याच भावाची पोरगी झाली ना. तुमच्याच भावाला झाली ना पोरगी, तो काहून तुम्हाला नाही खुशी झाली काय? झाली खुशी नाही होणार काय? झाली, मला खुशी झाली. पण म्हटलं आता घरीच तर येते, म्हटलं घरीच पाहून घेईन मी, म्हणून आलो नाही बा दवाखान्यात. म्हणे का कोणी काही म्हणे नाही ना. बस मग तू कायले पंधानं लावतो? काय तुम्हाला समजत नाही हो बापा? म्हणे नाही, पण मनात तर राहते. पाहिजे एखाद्या दिवशी निघते का नाही तर. आता नाही निघन तर मग एखाद्या दिवशी तर निघन. काही नाही होत, काही नाही निघत. आज होते का सुट्टी? मग आता कधी होते सुट्टी? कधी देते म्हणते? मग जाऊन येतो मग दवाखान्यात. सुट्टी व्हायची राहील तर. आता सुट्टीच होईन आज आता. मग तू काल रात्री आली तर मला काल रात्रीच काऊन नाही सांगितलं असं? मी काल रात्रीच गेलो असतो. मी कधी आली? काल रातच्या 8 वाजता मी घरी आले. मग 9 वाजता गेले असते का तुम्ही? मग 9 वाजता गेले असते काय? म्हणून मी म्हणलं नाही बा तुम्हाला, राहू दे म्हटलं, आता रातभर झोपू द्या म्हटलं, माणसाने साजरं म्हणाव नाही म्हटलं. गेलो असतो मी, 10 वाजता गेलो असतो. गाडीनं जायचं होतं ना, कालच म्हणती ना. काही समजतच नाही तुम्हाला. ते राकेश बापूजी त्याला कसं समजते? त्याला कसं सगळं समजते? सगळेले सारखं घेऊन चालते ते. बायकोले भी, भावाले, माय बापाले सगळं समजते त्याला. तुम्ही काहून एवढे पागल राहिले हो? एकात माय बापाचे लेकरं, एक हुशार नाही, एक पागल. चुप राहा, जास्त नको बोलू. चाललो मी दुकानात. आता कधी होते सुट्टी एवढं सांग फक्त. आता होते का सुट्टी? उद्या होते का? आता जाऊन येतो मी मग. आता नको जा, आता सुट्टीच होईन. आता काय चालले? नाही, व्हायचीच असून सुट्टी जातो मी आता. दुकान काही उघडत नाही. आता पहिले दवाखान्यात जातो, मग तिकडून येऊन दुकान उघडतो. आता चालले बोलल्यावर म्हटल्यावर. त्याच्या पहिले तर समजतच नाही. झालं तू या पटर अजून बाकी आहे? घेतली का अर्ध शिशी? पटर लावून राहिली. मी काय घेऊ अर्धी शिशी काहीतरी? मग चूप राह. मुकी राहत जाय जरा. तुम्हाला चांगलंही सांगाव तर तुम्हाला वाईटच वाटते. जा, काहीच नाही सांगत मी आता. कामाचं सांगत जाय. सांगितलं ना तेवढं बोलली ना, समजलं, आलं माझ्या लक्षात. मग आता पोटाराच लावून ठेवला तू. पोटर त्या पिटारातली पोटर खतमच नाही होत. हो, जात आता जा, नाही तर नको जा. पागल वानाचे काही समजतच नाही. सांगच लागते, बोलाच लागते.